आणि सर्वांना नमस्कार. मी शंकर. या हरभऱ्याची भाजी आपण आज रेसिपी सांगणार आहे माझ्या पद्धतीने. आणि याचे खूप असे मोठमोठे असे दांडे आहेत, तर त्याला असं थोडंसं निवडून घेणं चालू आहे. आणि निवडल्यानंतर आपण प्रोसेस पाहणार आहोत पुढची. थँक्यू. आणि त्यानंतर सध्या लाईट गेली. मी हे लाटण्याने कुटलेलं आहे जिरं, लसूण आणि हिरवी मिरची हे आपण फोडणीला टाकणार आहोत. तेल तापून द्यायचं आहे, गॅस मंद ठेवायचा आहे. आणि थोडं याला फ्राय झाल्यानंतर तोपर्यंत आपण शेंगदाण्याचा कूट करून घेऊया. आणि मस्त आहे की हे थोडंसं गुलाबी झाल्यानंतर लसूण, हिरवी मिरची आणि जिरं झाल्यानंतर आता आपण भाजी टाकणार आहोत. यात हलकं मीठ टाकायचं आहे. आणि यात थोडंसं मीठ टाकलं होतं आपण, थोडीशी वाफून झाली. तर आपण यात शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. हे मी ग्लासातच कुटून घेतलेलं नाही, कारण लाईट गेली होती. थँक्यू. आणि अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. आणि आता आपण वळणार आहोत भाकरीकडे. तर सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि असं पाहून शिका तुम्ही, म्हणजे कोणी जर का आजारी पडलं तर जेवण बनवता येईल. आणि ट्राय. थँक्यू. आणि बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण याची भाकरी बनवणार आहोत. तवा तापायला ठेवलेला आहे. आणि अशी भाकरी आपण उंडा मळून घेतलेला आहे आणि आता भाकर करणार आहोत आपण. अशा प्रकारे मी एवढी भाकरी थापत असतो. नेहमी असं पातळ बनवतो. तवा तापलेला आहे मस्त आहे की. कोण कॅमेरा धरण्यासाठी कोण आहे? कोणीच नाही आहे. त्यामुळे मी असंच हातात उचलून आणि मग तुम्हाला दाखवतो आहे की भाकरी टाकतो आहे कशी ते. आणि आता नेहमीप्रमाणे असं पाणी लावायचं आहे आपल्याला. तवा फुल गरम करायचा आपल्याला. आणि मग 2 मिनटं झाली, 1-1.5 मिनटं, की मग भाकरी उलटायची. अशा 2 भाकरी मी तयार करणार आहे. दुसरा उंडा इथं आहे. आणि ही भाकरी आता ओके. थँक्यू सर्वांना. थँक्यू सो मच. आणि अशा प्रकारे आपली भाकरी व्यवस्थित भाजलेली आहे. थँक्यू सो मच.